आणि पर्पल कॅप आपण सूरज धानवा यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. सुचित पाटील कुठे असेल तर प्लीज या. चामुंडा कृपा संघ जर विजय झाला तर 4 नंबरवर क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. आशिष वजय गुड्डू पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिलाच बॉल यावेळेला बॅटची इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळते. 1 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1 रन ऑफ द मार्क. यतीन जाधव एक टेक्निकली साऊंड असणारा फलंदाज पाहायला मिळतोय. सूरज धानवा यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करीत आहोत ऋतिक जाधवला. 15 विकेट ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हायेस्ट विकेट टेकर. ऑन साईडला काय गॅप शोधला. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा एक नेत्रदीपक चौकार. थोडं साऊंड सिस्टम जरा दुरुस्ती करण्यासाठी वेळ जाणार आहे तर दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. फुलटॉस बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहतायत सरळ चेंडू मात्र विकेट किपर योगेश धडपे यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर बॉल फेकून झाले 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते बालाजी नेटवर्क या टीमची. यावेळेला ऑन साईडला नमिनाथ दांडेकरच्या खेळीला पूर्णविराम. अप्रतिम झेल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. शैलेंद्र कोणतीही चुकी करणार नाहीये. नमिनाथ दांडेकरच्या खेळीला पूर्णविराम. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बालाजी नेटवर्क टीमला. थोडंसं टेम्परामेंट ह्या वेळेला कमी पाहायला मिळालं. नमिनाथ दांडेकर या फलंदाजाचं क्लिअर होऊ शकला नाही. शैलेंद्र मात्र त्या ठिकाणी परफेक्ट तैनात होते मिड ऑनला आणि कोणतीही मिस्टेक केली नाही. जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन, तुमच्या हातांची ओंजळ, तुमचं जजमेंट या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात एखाद्या फिल्डरच्या दृष्टिकोनातून. प्रतिम या वेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तृंजय पाटीलला आज 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केले गेले. आज संधी या ठिकाणी दौडून जरूर आले. त्या संधीचं सोनं करता येईल का? डिलिव्हरी पंचांकडे दाद मागितली. आशिष वजयने मात्र एक्सपिरियन्स नुसार पहिले षटक हाताळताना आपण पाहू शकला. एक चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास पाहायला मिळाला आणि फक्त 5 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॉलिंग बाय आशिष वजय गुड्डू यांना आपण पाहतायत. स्लोवर 1 चेंडू जरूर होता. तृंजय पाटीलला समजलं नाही कारण अनुभवाची कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाही आहे या खेळाडूंकडे. जसं तुम्ही क्रिकेट खेळतील फक्त क्रिकेट खेळून चालत नाही तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला अद्ययावत करावी लागते. असं नाही आहे की बॅट आणि बॉल फक्त हातामध्ये घेतला तर आपण खेळाडू बनू शकतो परंतु त्यासाठी तुम्हाला खूप अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घ्यावी लागते या क्रिकेटच्या खेळामध्ये. सराव आणि सराव. कारण आत्मविश्वास आणि आवड असेल तर जगात कोणतीही गोष्ट अवघड नाहीये.
यावेळेला अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधला, बॅकफुट पंच केला जातोय, सरळ चेंडू निघून जाईल फार वेगाने. 4 धावन करता ही ताकद आहे यतीन जाधवची. मास्टर माइंड खेळ करत असताना कालच्या दिवसात सुद्धा यतीन जाधवला आपण पाहिलं, वेगवेगळे शॉट सिलेक्शन त्याच्या बॅटमधून आहेत आणि ब्युटिफुल टायमिंग, क्लास पाहायला मिळाला. आखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता. कधी कधी शॉर्ट ऑफ लेन चेंडूला सुद्धा विकेट मिळून जाते, हे सुद्धा विसरून चालणार नाही. परंतु यतीन जाधवने पाहिलं शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि खूप सुंदर त्या पोझिशन मध्ये आला आणि गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं. चौकार. बालाजी नेटवर्क वर्सेस आपण पाहताय चामुंडा कृपा, या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. पॉइंट्स टेबल मध्ये क्वालिफाय होण्यासाठी मात्र आपण पाहताय ती झुंज. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक हा झेल खूप महत्वपूर्ण, परंतु सेफ झोन मध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील यतीन जाधवच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 धावसंख्येवर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आपण पाहताय धुकटन प्रीमियर लीग 2024 चा सीझन 6 6वं पर्व आहे आणि या 6व्या पर्वात अतिशय नीटनेटकं आयोजन आणि साफसूत्र पारदर्शकता कशी असावी हे या आयोजनाने दाखवून दिले गेले. आता पुन्हा एकदा चीफ शॉट आहे. हेमंत मात्र जीवाची आकांक्षा करतोय. बॅकअप मिळेल का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु स्वतः मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकतात हेमंत येत आहेत आणि 2 धावा यतीन जाधवच्या बॅटमधून पुन्हा एकदा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली जाते. 3 बॉलचा खेळ झालाय मिस्टर शैलेंद्रचा. शैलेंद्र शैलीदार गोलंदाजी, शैलीदार फलंदाजी आपण पाहतायत, ही खूबी आहे अष्टपैलू खेळाडूची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मोठा धक्का. यतीन जाधव शॉट सिलेक्शन चुकीचं ठरलं. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. असं वाटलं यतीन जाधवला की बॅटवर चेंडू येईल, परंतु चेंडू वेगाने आला आणि इथेच मात्र विकेट मिळत असताना पाहायला मिळते. आणि प्लस पॉइंट शैलेंद्रचं पाहायला मिळालं की वेगाने चेंडू टाकलेला तो ऑफस्टम्पच्या बाहेर, त्या कारणास्तव मात्र विकेट मिळून गेली. यतीन जाधव गॉन. बिग विकेट, मोठा धक्का. बालाजी नेटवर्क टीम ला दुसरा धक्का बसतोय, म्हणजे ओपनिंग बॅटर मैदानाच्या बाहेर. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, नॅचरल डिलिव्हरी पाहायला मिळाली. 1 बाउन्स त्या ठिकाणी मात्र ऑन करतायत JP सर आणि मेन पंच मुन्ना पठाण सर लगेच दर्शवत असताना. ज्या वेळेला कुठल्याही स्पॉटवरून चेंडू अचानक उसळी घेतो, नॅचरल तो बाउन्स म्हणून ओळखला जातो आणि ज्या वेळेला तुम्ही जाणून बुजून टाकण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला मात्र लगेच पंच आपल्याला पाहायला मिळतात, वाईट बॉल देत असतात. यावेळेला आपण पाहू शकतात ऑप्शनच्या थोडंसं बाहेर आणि या वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 14 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत शैलेंद्रचे 5. यावेळेला जागा बनवली. लेटकट खेळत असताना आपण पाहतायत एकदा वर्जित केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. इथे मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस होते. सुरेंद्र एका साईडला, काल काय सुरेंद्रने बॅटिंग केली होती. 2 धावा येत आहेत. दुसऱ्या षटकाची सांगता होते आणि संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. चामुंडा कृपा टीम जर या वेळेला विजय होते तर 4थ्या क्रमांकावर क्वालिफाय होताना पाहायला मिळेल आणि पराभूत झाला तिसऱ्या स्थानावर बालाजी नेटवर्क. बालाजी नेटवर्क टीम आपण पाहतायत बॅटिंग करणारा संघ. मात्र या सामन्याचा रिझल्ट जर बालाजी नेटवर्क जर पराभूत होते तर 3ऱ्या स्थानावर ती मात्र जरूर राहील, परंतु जिंकण्याच्या उद्देशानेच मात्र दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक पेंडिंग आहे सामना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे चामुंडा कृपाचा. या टीमचा 2 षटके ही पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या रोहित आम्हाला दर्शवत आहेत की 16 वर जाऊन पोहोचले गेली. 16 रन्स.
पाण्याची व्यवस्था करत असताना पंकज दडपीला आपण पाहू शकतायत. चांगली मेहनत संपूर्ण कोर कमिटीने घेतली गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम परफेक्ट ब्लॉकलमध्ये चेंडू यावेळेला जरूर टाकला गेला होता. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 17 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आजच्या दिवसामध्ये खेळपट्टीने रंगरूप धारण केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण 59 धावा सुद्धा चेस झालेत आतापर्यंत आपण पाहू शकलेत. ऑफ साईडला फटका चांगला आहे, मात्र तिथे थोडीशी जरूर अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली नाही, मिसअंडरस्टँडिंग झाली आणि इथे विकेट मिळते. त्रुंजय पाटीलला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. दोन बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि 17 धावा या फलकावर. हेमंत आपल्या गोलंदाजी मार्कवर तिसरा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय ओव्हर द विकेटने. खोलवर चेंडू पाहायला मिळतोय, तेवढा उमेदीने खेळून काढला चेंडूला. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 18 या धावसंख्येवर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक तिसरा पाहायला मिळतं आणि तिसऱ्या षटकातील 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट मिस्टर महेश गॉन. गुड बॉलिंग, सुपर लेंथ लाईन. वर 4 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना बालाजी नेटवर्क मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. खूप चांगली गोलंदाजी. हेमंत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते. 5 बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवले आपल्या या स्पेलमध्ये. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा फिल्डर वायडिश मध्ये फेकी करेल इथून वायडिश लॉंगॉनवरून. तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6.33च्या करंट रन रेटने 19 रनवर जाऊन पोहोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकोणीस रन ऑन द बोर्ड लागला होता. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. टेनिस बॉल क्रिकेट आज खऱ्या अर्थानं सुवर्ण दिवस खेळाडूंना आलेत आणि आज टेनिस बॉल क्रिकेट कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की एवढं टेनिस बॉल क्रिकेट पॉप्युलर बनेल, परंतु सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद मिळतोय. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना मुन्ना पठाण सरांकडून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. षटक क्रमांक 4 आहे. 4थ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत जो खेळ व्हाईट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाला.
अप्रतिम, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. मात्र इथून रितेशला ऑपॉर्च्युनिटी आहे की चांगला खेळ करण्याची. इथून रितेश जर चांगला खेळ करतोय तर येणाऱ्या कालावधीत येणाऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्याला प्रमोट लवकरात लवकर केलं जाईल. परंतु कधी कधी मात्र विचारसरणी बदलते या खेळाडूंची, अपकमिंग यंग टॅलेंटची. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने, परंतु शैलेंद्र एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता सुरेंद्र येतोय आणि सुरेंद्र सांगतोय की रितेश कशी बॅटिंग करतोय, कोणत्या पद्धतीने अंधाधुंदी बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. आणि बॉल फेकून झालेत आतापर्यंत शैलेंद्रचे 2. गुड बॉलिंग बाय शैलेंद्र. यानंतर होणारा सामना 4 स्टार धुकटन वर्सेस स्वरांगी वॉरियर्स. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. 3 बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट वर डॉट, कलात्मक गोलंदाजी. डगआउट मधून हेच मात्र संकेत देत आहेत की सॅक्रिफाईस करायला हवं. सुरेंद्र मात्र या वेळेला पाहत आहेत, परंतु तेवढा चान्स योगेश दडपे देत नाही आहेत. क्विकली चेंडूला मात्र हातामध्ये घेत आहेत आणि इथून मात्र आपण पाहू शकाल आता मात्र कुठेतरी जरूर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, चौथ्या बॉलवर विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपात. 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. आदरणीय सन्माननीय कुंदनजी सातवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. कुंदनजी सातवी ज्यांनी या स्पर्धेकरिता 3य क्रमांकाची ट्रॉफी ही जितू सातवे यांच्या स्मरणार्थ दिलेली आहे आणि 4th क्रमांकाची ट्रॉफी ही दयानंद वजे यांच्या स्मरणार्थ हे ट्रॉफी 2 ट्रॉफी दिलेल्या आहेत. तर मी विनंती करेन की प्लीज आपण कुंदनजी सातवी साहेब आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ऑन साईटला आपण पाहत आहेत 1 धाव आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. या 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र हा न करता करता 2च धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते 5. शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकातील, म्हणजे उर्वरित 7 बॉल आहेत. पहिल्या डावाचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 3 ते 4 मोठे फटके आले तरी सुद्धा फायटिंग टोटलकडे वाटचाल करू शकेल का याकडे लक्ष असणार आहे, कारण सुरेंद्रकडे ते कॅलिबर आहे, नो डाऊट. वेळेला परंतु शैलेंद्र मोठे फटके मारून देणार नाहीये. ही त्याची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अंगीकृत असणारा शैलेंद्रने खूप चांगला स्पेल यावेळेला हाताळला आणि इथून 1 रन्स मिळते. 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 23, लॉस ऑफ 5 विकेट. कुंदनजी सातवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल राजू कुडू साहेब बहाडोली ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. या आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. प्रतिम प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. गोलंदाज शिवमने काय गोलंदाजी केल्या आतापर्यंत या सिरीज मध्ये, अर्थातच दुकटन प्रीमियर लीग मध्ये. वेलकम कुंदनजी सातवी साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. राजू कोडू साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, बहाडोली ग्रामपंचायत सदस्य. कुंदनजी सातवी साहेब यांनी 3य क्रमांकाची ट्रॉफी ही जितू सातवे यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सरशिप केले गेले आणि दयानंद वजे यांच्या स्मरणार्थ 4th क्रमांकाची ट्रॉफी. दरम्यान मात्र यावेळेला षटकार येतोय. मी म्हटलं होतं या खेळाडूकडे कॅलिबर आहे, नो डाऊट अबाउट इट, आणि त्याच अनुषंगाने मात्र हा षटकार ठोकला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29-29. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार.
मी म्हटलं होतं या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे आणि 7 बॉलमध्ये 3-4 षटकार जर आले तर फायटिंग टोटलकडे वाटचाल करेल का, आणि तेच थोडंफार कुठेतरी घडताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत 3 बॉलचा खेळ झाला आहे. शेवटचे आपण 3 बॉल पाहत आहेत आणि सुरेंद्र इज ऑन अ फायर. चामुंडा कृपा संघ थोडंसं यावेळेला बॅकफुटला येत असताना या षटकामध्ये आणि फ्रंट फुटला येत असताना आपण पाहत आहेत बालाजी नेटवर्क. परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत. नुकतंच आपण गेला सामना पाहिला, 59 धावा लवकरात लवकर चेज झाल्या. म्हणजे ही खेळपट्टी कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते. अशा पद्धतीने आपण ही खेळपट्टी बनवली गेली, कारण मातीच्या खेळपट्टीवर आणि शेणाने सारवलेल्या खेळपट्टीवर खेळण्याची औरच मजा आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्ट्या आल्यानंतर मात्र एक वेगळंच क्रिकेटला वलय निर्माण झालं. यावेळेला अप्रतिम फटका मात्र चांगला, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर गौरव, नो मिस्टेक, व्हेरी वेल कॅच, फलंदाज बाद, गॉन. चार बॉलचा खेळ झाला आणि 35 रन, 6 धक्के बसलेत आतापर्यंत. सुरेंद्रने आपल्या चोख कामगिरी बजावली आणि सुरेंद्र पॅव्हेलियनच्या रस्त्याला येत असताना पाहायला मिळतोय. या आपण कुंदनजी सातवी साहेब उर्फ राजू सातवी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी स्वप्नील तरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. ज्यांनी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ही कुंदन सातवी यांनी दिलेली आहे, जितू सातवे यांच्या स्मरणार्थ, आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी कुंदनजी सातवे यांनी दयानंद वजे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे. आज ते अमूल्य वेळ काढतात या स्पर्धेच्या माध्यमातून. दुकटन प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं यथोचित स्वागत सन्मान होणं साहजिकच आहे. चला बॅट घेऊन जायचं, जरा बॅट घेऊन जा. या आपण यथोचित स्वागत सन्मान, मायेची उबदार शॉल, त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत या स्पर्धेची गूढ आठवण सन्मान चिन्ह, आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आपल्या जीवनामध्ये, असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केले जात आहे. त्याचप्रमाणे आदरणीय राजू कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तन्मय भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. बहाडोली ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू कुडू साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. तर अशा प्रकारे आपण पाहतोय 36 वर पहिला डाव समाप्तीच्या मार्गावर आणि 37 धावांचं आव्हान घेऊन उतरेल चामुंडा कृपा टीम. चला 4 स्टार दुकटन टीमचा कॅप्टन आणि स्वरांगी वॉरियर्स विलास अंधेर, देवानंद कृष्णा वजे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक दातृत्व आणि कर्तृत्व या दोन्ही गोष्टी मात्र उसण्या मिळत नाहीत, परंतु देवानंद वजे यांनी मात्र स्वतःच्या कर्तृत्वावर या गोष्टी मात्र सिद्ध केलेत. आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. 4 स्टार दुकटन वर्सेस स्वरांगी वॉरियर्स चामुंडा कृपा या टीमला विजय फार महत्वाची गोष्ट असणार आहे. जरी धन्यवाद जयजी सातवे साहेब, आपण उपस्थित झालात, अमूल्य वेळ दिलात, योगदान दिले या स्पर्धेला, त्याबद्दल धन्यवाद. चला 4 स्टार दुकटन टीमचे कॅप्टन मिस्टर अमर या ठिकाणी येत आहेत आणि विलास अंधेर. तर या कुंदनजी सातवी साहेब त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. सदोतीस धावांचं लक्ष्य, टॉस त्या ठिकाणी कुंदनजी सातवी साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी करण्यात येत आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन 4 स्टार दुकटन टीमला डू ऑर डाय, कारण ऑलरेडी स्वरांगी वॉरियर्स टीम क्वालिफाय फर्स्ट रँकिंगवर आहे 12 गुणांसहित. तर चामुंडा कृपा टीमला मात्र या वेळेला हा विजय खूप महत्वाचा असणार आहे. आणि बालाजी नेटवर्क टीम पराभूत झाली तरी सुद्धा 3ऱ्या रँकिंगवर आपल्याला पाहायला मिळेल.
वन द टॉस. 4 स्टार दुकटन टीमने टॉस जिंकलेला आहे. धन्यवाद कुंदनजी सातवी साहेब. या आपण व्यासपीठावर विराजमान व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला योगेश आणि एका साईडला हेमंत. योगेश दडपी राईट हँड हार्ड हिटर बॅटर, तर एका साईडला आपण पाहतायत हेमंत लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. सदोतीस धावांचं लक्ष्य आणि त्रिंजय पाटीलला नवीन बॉल कोरा करकरीत त्याच्या हातात सुपूर्त केला गेलाय. त्रिंजय पाटीलचं भवितव्य आहे नो डाऊट अबाउट इट, परंतु पाय जमिनीवर ठेवूनच चांगलं क्रिकेट तुम्हाला हाताळावं लागेल. कारण आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा क्रिकेटच्या खेळामध्ये. 37 धावांचं लक्ष्य, 37 रन्स टू विन. 36 धावांचं लक्ष्य आहे, 36 रन्स टू विन. पहिलाच बॉल ऑफ साईडला सुरेख पद्धतीने आपण पाहताय. चेंडूला फक्त दिशा दिली. फॉरवर्ड डिफेन्स योगेश दडपीची या वेळेला आपण पाहताय हीच खूबी आहे. पहिला बॉल रीड करणं, चेंडूला परफेक्ट ओळखणं, चेंडूला फक्त स्टीअर करून खेळणं एक चांगल्या फलंदाजाची ही निशाणी असते. काही फलंदाज विस्फोटक असतात, पहिल्याच बॉल पासून अटॅक करण्याच्या तयारीत असतात आणि ते त्यासाठीच ओळखले जातात. मूळतः त्यांचा जन्म त्यासाठीच झालेला असतो. हे सुद्धा आपण कधी कधी पाहतो. वीरेंद्र सेहवागला आपण पाहिलं होतं. सनथ जयसूर्याने जसं पॉवर प्ले मध्ये त्यांनी खूप चांगली बॅटिंग करण्याची ओळख निर्माण केली. यावेळेला ऑन साईडला आपण पाहताय चेंडूला खूप सुंदर पद्धतीने फ्लिकचा फटका खेळला. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा धमाकेदार दुकटन प्रीमियर लीग चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार. ओरपी चेंडू जरूर होता, परंतु बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड काय फटका खेळलाय, अगदी नेत्रदीपक षटकार, ग्लोरियस. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 11 वर जाऊन पोहोचले गेले. ही हेमंतची खूबी आपल्याला पाहायला मिळते, स्पेशालिटी आहे. पहिल्या बॉल पासून मात्र यावेळेला अटॅक करणं, दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग करणं, कारण हा स्टेज त्यासाठीच उभारला गेलाय तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी. आणि या स्पर्धेची आतुरतेने वाट का पाहतात त्याकरताच, कारण जे अपकमिंग यंग टॅलेंट असतात ते आता मॅच पाहत असतील, ते सांगत असतील की पुढच्या वर्षात मी सुद्धा फॉर्म भरेन आणि मी सुद्धा मात्र पुन्हा एकदा कोणत्या तरी टीम मध्ये खेळेन. हा त्यांचा आत्मविश्वास हे खेळाडू वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गोलंदाज सज्ज होताना आपण पाहू शकाल. बॉल तयार. यावेळेला मात्र थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू सँडी यांच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 3 बॉलचा खेळ झालाय. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागला. 4 बॉल फेकून झालेत.
रोहित आम्हाला ही माहिती देत असताना पहिल्या बॉलवर एक, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार आणि चौथा बॉल डॉट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्रिंजय पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. सरळ बॅटचा उपयोग करत असताना वी फॅक्टर मध्ये मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील मिस्टर रितेश. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी आणि संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 36 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर आता विजयासाठी जवळजवळ 23 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता केली. पहिलं षटक कंप्लीट झालं. पॉवर प्लेचे 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा, 1 रन व्यतिरिक्त आपण पाहिलं तर 12 रन्स वैयक्तिक 5 बॉलमध्ये खेळत असताना मिस्टर हेमंत. या वेळेला मात्र बॅटची एज अँड टेकन 1 हँडने मात्र चेंडूला या वेळेला कॅरी करत असताना ए मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना मिस्टर सँडी. कारण अशा प्रकारचे झेल मात्र टिपले जात नाही तर चिपकतात आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल योगेश थडपी बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. शैलेंद्र आणि एका साईडला हेमंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला परंतु सक्सेस काही मिळाला नाही. गोलंदाजाला सक्सेस मिळाला. आकाश डुकले त्या ठिकाणी आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शैलेंद्र आल्या पावली परत. बॅक टू द डगआउट. 36 धावा कधी कधी क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी सुद्धा वाटू लागते. त्याचं कारण असतं विकेट विकेट प्रेशर प्रेशर आणि अशा वेळेला धावा थांबवल्या. चांगली फिल्डिंग झाली. पण जेव्हा लो टोटल असते ना त्यावेळेला तुमची फिल्डिंग खूप मायने राखते. जेव्हा तुम्ही चांगली फिल्डिंग करता ती स्ट्रॉंग फिल्डिंग व्हायला हवी तर ऑटोमॅटिकली दबाव हा प्रतिस्पर्धी संघावर वाढताना पाहायला मिळतो. हे क्रिकेटचं गणित आहे. तेरा रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. लगातार 2 बॉलवर 2 विकेट. इज ऑन अ हॅट्रिक. मिस्टर आकाश डुकले. आशिष वजेला मात्र प्रमोट केलं आहे 4थ्या क्रमांकावर. पाहायचं आशिष कशा पद्धतीने मात्र डावाला स्वतःला संघाला सावरेल हा प्रश्नचिन्ह आणि त्याचं उत्तर मात्र आशिष वजेकडे आहे का या पाहूया. ह्या वेळेला यस स्टंपवर चेंडू जरूर आदळला असता परंतु ऐन मोमेंटला इनसाइड एज त्या ठिकाणी जरूर लागली आणि शॉर्ट लेगला चेंडू वळताना आपण पाहत आहेत. कुणाल पाटील त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 3. हेमंत एका साईडला. सर्व नजरा हेमंतच्या बॅटिंगकडे लागले. चामुंडा कृपा या टीमच्या खेळाडू कक्षांमधून. कारण हेमंत बराच वेळ जर त्या ठिकाणी राहिला तर कदाचित धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढेल आणि मॅच विनिंग पारी खेळेल का. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका. फिल्डर मात्र पुढे सरसावत आहेत आणि यस हेमंतच्या केळीला पूर्णविराम. तहग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत म्हणून मी म्हटलं होतं की 36 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते कारण लवकरात लवकर फिनिश करण्याच्या प्रयत्नात जातात आणि तो सामना अंगलट येतो. आतापर्यंत 3 फलंदाज हे तंबूच्या आसऱ्याला परतले. ते महत्वपूर्ण फलंदाज
14 आणि विजयासाठी आपण पाहत आहेत 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 20 आणि 20 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी न्याहाळलं. मुन्ना पडान वळतात. वाईट बॉलचा इशारा करत असताना आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 15 वर. बॉल फेकून झाले ते 4. पुन्हा एकदा त्याच लेंथला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात थोडेसे कुठेतरी फलंदाज आता मात्र रिलॅक्स झाले असतील, कारण 2 धावा ऍड होत आहेत एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16. अप्रतिम हलक्या हाताने लेट कट खेळला जातोय, परंतु तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग. एक धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. षटकार चौकार येत नाहीत, विकेट जातात. अशा वेळेला सिंगल डबल ही क्रिकेटमध्ये लाईफ लाईन आहे, संजीवनी आहे. आणि या सिंगल डबल तुम्हाला नेहमीच मात्र ऊर्जा देत असते. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जातोय. तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दर्शवत असताना एक धाव वर्जित करत असताना 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. या ठिकाणी उपस्थित आहे संदेश जाधव, एअर इंडियामध्ये जे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे पुष्कर पाटील, 4 दिवस ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आणि अशोकजी पाटील बहाडोली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. विजयासाठी 18 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 18 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आशिष वजे एक अष्टपैलू खेळाडू आज प्रमोट 4 क्रमांकावर केले गेले. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे, मिसफिल्डचा फायदा नाही मिळणार. जर चेंडू परफेक्ट हातामध्ये आला असता तर कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस होते रनआउटच्या स्वरूपात, परंतु चेंडूला स्टॉप केलं. धाव कोणती येत नाहीये, दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत फिल्डर. आता 17 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या गणामध्ये जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 19. 17 रनची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 16. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाल्यानंतर असं वाटलं की मात्र लवकरात लवकर सामना फिनिश होईल. ऑन साईडला खेळला गेलाय, तत्पूर्वी सिंगल तर मिळते. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तृंजय पाटीलने काय फिल्डिंग केले या सिरीजमध्ये. दुकटन प्रीमियर लीग च्या माध्यमातून पर्व 6 मध्ये जेव्हा जेव्हा चेंडू गेले तृंजय पाटीलकडे तेव्हा मात्र त्यांनी सुंदर 4 ते 5 झेल कॅरी केले. त्यानंतर कालच्या दिवसात 1 ते 2 झेल कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट फिल्डिंग. ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट करणारा एक अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26 धावा. संघर्षाचा षटकार. बारडोली गावचे अनमोल रत्न यावेळेला आपण पाहू शकतायत आदरणीय अशोकजी पाटील साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. संदेश जाधव जे एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत त्यांना विनंती करेन प्लीज आपण या. आता मात्र इथे काय घडलं गेलं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपात आशिष वजेला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतं. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. बॉल फेकून झाले ते जवळजवळ आपण पाहू शकतायत 5 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27.
आता 9 रनची आवश्यकता आहे. हॅलो. गुड डिलिव्हरी, सुपर प्लेन द लाईन, अचूक टप्पा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला ह्या वेळेला पिच केलं गेलं आणि सरळ चेंडू विसवला गेला सँडीच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 षटकांच्या अशा प्रकारे खेळ समाप्तीवर झाला आणि 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27. 12 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. सत्तावीस रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सुपर ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी जरूर पुढे सरसावतील. फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. फटका अप्रतिम होता. चांगला बॉर्डर बँडचा वापर केला. ज्या पद्धतीने मात्र फ्रंट फूट बॅक फूट ओळखलं गेलं होतं, जसा चेंडू आला त्याच पद्धतीने मात्र चेंडूला दिशा दिली. क्लास. 4 दिवस ज्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे ते पुष्करजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन आपण पुष्करजी पाटील साहेब, आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. पुण्याचं काम केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट. सिंगल डबल चित्याच्या चपळाईने धावतायत आणि इथून आपण पाहतायत खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर 5 रनची आवश्यकता. पाच रनची आवश्यकता. बॉल आहे 10. आकाश यांनी जर विकेट मिळवला तर प्रज्योत भोईर यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ऑन साईडला फटका, तर यावेळेला मिस टायमिंग जरूर पाहायला मिळाला. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत अप्रतिम. गौरव, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका साईडला कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 33. आता विजयासाठी एकंदरीत 3 रनची आवश्यकता आहे. सचिन भोईर यांना विनंती करेन की संदेश जाधव यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. पाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी अशा वेळेला मात्र जो रिदम असतो तो कधी कधी आपण पाहतो की तुटला जातो. हे आपण सातत्याने पाहिलंय. आगरी प्रीमियर लीग मध्ये मी कित्येक वेळा उल्लेख केला. ज्या वेळेला अशा सिच्युएशनमध्ये धावा येतात, बॉल भरपूर असल्यानंतर सुद्धा मात्र सामने कधी कधी पराभूचे छायेत सुद्धा गेलेत, परंतु इथे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवावा लागणार आहे. आई कोसमाई चषक मला तो आठवतो. एका गोलंदाजाने मात्र जवळजवळ 11 वाईट टाकल्यानंतर त्या गोलंदाजाला तहान लागली नाही, बॅटरला तहान लागली आणि तिथे मात्र फलंदाजी करणारा संघ पराभूत झाला. हे सुद्धा गणित मात्र 1,25,000च्या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे.
आता मात्र यावेळेला आपण पाहतायत की 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 3 रनची आवश्यकता. यावेळेला आपण पाहू शकाल खूप चांगला फटका, मात्र क्लोज त्या ठिकाणी फॉरवर्ड ला ठेवले गेले होते आणि इथून मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु काय गौरवने या वेळेला जबरदस्त रनिंग केली. आता स्कोर आर लेवल, 1 रनची आवश्यकता. चामुंडा कृपा या टीमला विजयाची गरज होती. अजूनपर्यंत 7 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 1. कोण विसरेल बदलापूरचं मैदान आणि झाईचा संघ, कोण विसरेल महेश मकवाना यांना. त्यांनी 6 बॉल 1 रन सुद्धा दिलेली नव्हती. आणि इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. आणि यस, डेफिनेटली गौरवच्या खेळीला पूर्णविराम. 6 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे फक्त, म्हणून चालणार नाहीये. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्षेत्ररक्षण फार जवळ आलंय. जसं कसोटी क्रिकेटमध्ये आपण अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहतो. तर इथून मात्र काय कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जाईल, कारण यतीन जाधवच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेलाय आणि न्यू बॅटर एका साईडला आपण पाहतायत कल्पेश आहे. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. 5 बॉल 1 रनची आवश्यकता फक्त, म्हणून चालणार नाहीये. जरी चेंडू भरपूर मोठ्या प्रमाणात असले तरी सुद्धा मात्र 1 रन्स ही लाईफलाईन आहे आणि विजयाकरता 1 रनची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आणि यस, व्हाईट बॉलचा इशारा. अशा प्रकारे मात्र या ठिकाणी आपण पाहतायत विजयाच्या उंबरठ्यावर होते आणि अखेरकार मात्र थोडीशी लेंथ यतीन जाधवने बाहेर ठेवली आणि चामुंडा कृपा टीमने मात्र बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन. चला, 4 स्टार धुकटन टीम टॉस जिंकून मात्र फिल्डिंग स्वीकारले. आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय.